ठीक आहे. चला, आपण मागच्या लेक्चरमध्ये जे आहे ती व्यंजनाचे कोणकोणते प्रकार पाहिले. सर्वप्रथम आपण व्यंजनांचं दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं होतं. एक वर्गीय व्यंजन आणि दुसरे अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनं 25 आहेत आणि अवर्गीय व्यंजनांची संख्या 9 आहे. एकूण व्यंजनं 34 आहेत. मग हे जे वर्गीय व्यंजन आहेत त्यांनाच आपण स्पर्श व्यंजन असं म्हणत असतो. या स्पर्श व्यंजनाचे आपण 3 प्रकार पाहिले. एक कठोर, मृदू आणि अनुनासिक, बरोबर आहे. आणि त्यांचे 5 गट क, च, ट, त, प. ठीक आहे. हे 5 गट आणि 3 प्रकार, बरोबर आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे आणि त्याच्यानंतर आपण मग जे अवर्गीय व्यंजन होते, अवर्गीय व्यंजनामध्ये आपण अर्धस्वर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं? अर्धस्वर. कशाला म्हणतो आपण अर्धस्वर? कोणकोणते आहेत अर्धस्वर? ए, र, ल, व यांना काय म्हणायचं? अर्धस्वर असं म्हणायचं. ठीक आहे. किती आहेत ते? 4. ठीक आहे. अर्धस्वरांनाच आपण अंतस्थ असं म्हणत असतो. त्याचबरोबर ईशेत, विवृत्त असं देखील आपण अर्धस्वरांना म्हणत असतो, बरोबर आहे. ठीक आहे. ईशेत विवृत्त कुणी म्हटलं? मोरोकेशव दामले यांनी, है की नाही. मग त्याच्यामध्ये जो र जो आहे तो कंपित वर्ण आहे हे आपण पाहिलं होतं, है की नाही. र आणि ल हे द्रव वर्ण आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपला ये, ल आणि व यांना आपण अर्ध अनुनासिके म्हणतो. हे का म्हणतो ते देखील तुम्हाला तिथं समजून सांगितलं होतं. पहा, आता आपल्याला पाहिजे उष्मे, घर्षके किंवा ईशेत स्पष्ट, ईशेत स्पष्ट आणि शीतकार. ठीक आहे. आता मुळात या ठिकाणी हे कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी अगोदर लक्षात घेऊयात आणि त्याच्यानंतर जे आहे पुढचा मुद्दा पाहूयात. पहा यांची संख्या जी आहे, ठीक आहे, बघा आधी इथं हे यांची एकूण संख्या जी आहे किती आहे ते पहा. शे, श, श आणि ह. आत्ताच 2022 मध्ये याच्यावरती MPSCने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर अगोदर हे फक्त आपण शे, स आणि स हे 3च उष्मे आहेत असं वाटायचं, परंतु ह देखील या ठिकाणी उष्मे या गटामध्ये येतो. कारण उष्मे याची जी लक्षण आहे त्याच्यावरून हा पण त्या ठिकाणी उष्मे ठरतो. ठीक आहे. जर त्या ठिकाणी ह जर दिलेला जर नसेल तर या ठिकाणी हे 3 तरी पक्के मानायचे. ठीक आहे. शे, श, श, परंतु ह देखील आहे असं MPSCनं उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याला त्या ठिकाणी त्यांनी आधार जो घेतलेला आहे हे राजशेखर हिरेमठ यांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणावरचं, त्याच्यामध्ये ह पण जो आहे तो उष्मे या गटामध्ये मांडलेला आहे. मग उष्मे म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करत असताना घर्षण होतं आणि त्या घर्षणामुळे त्या ठिकाणी उष्ण वायू तयार होतो. उष्मन म्हणजे वायू. ठीक आहे. असा उष्ण वायू तयार होतो. ठीक आहे. म्हणून त्यांना उष्मे असं म्हटलं जातं. म्हणून आपण जर शे, श, स चा जर उच्चार जर केला, करा बरं सगळेजण. शे, श, श, ह. ठीक आहे. काय व्हायली रे बा? आपल्या मुखातली जी हवा जी आहे ही घर्षण होऊन काय व्हायली? बाहेर पडायली. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? उष्मे असं म्हणतो. काय म्हणतो? उष्मे. घर्षण होतं म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? घर्षके. ईशेत स्पष्ट. ईशेत स्पष्ट म्हणजे काय? ह्याचं खाली सगळं विश्लेषण लिहिलेलं आहे. पहा, या व्यंजनाच्या उच्चारात वागेंद्रिय जराशे लागलेले असते म्हणजे स्पष्ट. जराशे लागलेले म्हणजे स्पष्ट. आता वागेंद्रिय म्हणजे काय? तर उच्चार करण्यासाठी आपल्या मुखातला जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? वागेंद्रिय म्हणतो. वागेंद्रिय कशाला म्हणायचं? मुखातला जो भाग आहे त्या मुखातल्या वेगवेगळ्या भागांना आपण उच्चार करण्यासाठी जे कामाला येतात त्यांना वागेंद्रिय म्हणत असतो. मग दात आहे, जीभ आहे, ओठ आहे, यांना काय म्हणायचं? वागेंद्रिय असं म्हणायचं. मग हे लागलेले असतात म्हणजे कसे असतात? थोडेसे स्पष्ट म्हणजे बंद असतात आणि उच्चारात उष्ण व प्रखर ध्वनी असतो व एक प्रकारचे घर्षणही असते. म्हणून त्यांना आपण उष्मे, घर्षक, ईशत स्पष्ट आणि शीतकार असं म्हणतो. पहा, या व्यंजनांना मोरोकेशव दामले यांनी ईशेत स्पष्ट, हे लक्षात ठेवा, ईशेत स्पष्ट असं म्हणलेलं आहे. मग यांना ईशेत स्पष्ट कुणी म्हटलं? मोरोकेशव दामले. या व्यंजनांना डॉक्टर कालेलकरांनी जे आहे हे शीतकार हे नाव दिलेलं आहे. पहा, शीतकार, शीतकार असे संबोधले आहे.
या व्यंजनाच्या उच्चारात वागेंद्रिय, वागेंद्रिय म्हणजे काय, आपल्या मुखातले उच्चार करण्यासाठी लागणारे जे भाग आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, वागेंद्रिय म्हणत असतो. काय म्हणत असतो, वागेंद्रिय असं म्हणत असतो. वागेंद्रिय जे आहेत, ठीक आहे, त्याच्यात काही नसत्याल गोष्टी बरं का, ठीक आहे. हे जे वागेंद्रिय जराशी लागलेले म्हणजे थोडेसे बंद असते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, स्पष्ट, ठीक आहे, असते. आणि उच्चारात उष्ण व प्रखर ध्वनी असतो व एक प्रकारचे घर्षणही असते, ठीक आहे. श श उच्चार काहीसा श्वास सोडून केल्यासारखा होतो, ठीक आहे. इथं ह पण बरं का, यांचा उच्चार जो आहे काय सोडून केल्यासारखा होतो, बघा बरं, श श श उच्चार सोडावा लागला की नाही, श्वास सोडावा लागला की नाही बाहेर. फुफ्फुसातून मुखात आलेल्या हवेचे उच्चार स्थानाशी एक प्रकारे घर्षणच होते, घर्षण होते बरं का. काय होते, घर्षण होते. त्यामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षके म्हणतात. उष्मे किंवा घर्षके असं म्हणतात. बघा बरं उच्चारून, श श स ह आहे की नाही, यांचा उच्चार करत असताना मुखातून हवा श्वास कुठं बाहेर पडतोय, ठीक आहे. आणि हे करत असताना काय व्हायले रे बा, मुखात घर्षण व्हायले, घर्षणातून उष्णता तयार व्हायली, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षके असे म्हणतात. श श स हे वर्ण कठोर व्यंजन व महाप्राण व्यंजन गटातही मोडतात. पहा हे तीन, हे कठोर वर्ण आणि हे पहा मी इथं परत लिहितो, हे श, हा श आणि हा स, ठीक आहे. हे तीन वर्ण जे आहेत, हे तीन वर्ण हे कठोर वर्ण पण गणले जातात आणि त्याचबरोबर यांना महाप्राण म्हणूनही ओळखलं जातं, महाप्राण म्हणूनही ओळखलं जातं. परंतु ह जो आहे, ह मात्र मृदू वर्ण आहे. ह कसला आहे, मृदू वर्ण आहे. आणि ह जो आहे, ह हा महाप्राण वर्ण देखील आहे. कसला वर्ण आहे, महाप्राण वर्ण देखील आहे. तर ही या ठिकाणी आपण उष्म्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विचार केलेला आहे. बघा एकदा, परत एकदा सर्वांनी या ठिकाणी बघून घ्या. उष्मे, उष्मेलाच काय काय नाव आहे, घर्षके, ईशत स्पष्ट, शीतकार. ईशत स्पष्ट कुणी म्हटलं, मोरकेशव दामले. शीतकार कुणी म्हटलं, कालेलकरांनी त्यांना शीतकार असं म्हटलं. शीतकार म्हणजे त्यांचा अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी ध्वनी जो आहे तो मुखाच्या बाहेर पडतो, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, शीतकार. साप ज्या वेळेला किंग कोब्रा असेल कशा फुसकाऱ्या मारतो, ठीक आहे, तर यांचा उच्चार करत असताना तसा जो आहे आवाज बाहेर निघतो, म्हणून त्यांना काय म्हटले, त्यांनी शीतकार असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता हे आहे तर पहा, यांचं या ठिकाणी मी विश्लेषण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात, मूळ महाप्राण वर्ण. आता मूळ महाप्राण वर्ण किती आहेत, एकच आहे. मूळ महाप्राण वर्ण कोणता आहे मग, ह, ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं मूळ महाप्राण वर्ण कोणता, तर मूळ महाप्राण वर्ण कोणता सांगायचा मग, ह जो आहे, ह हा मूळ महाप्राण वर्ण सांगायचा. ह या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील सर्व हवा मुखावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात. बघा बरं, ह ह ह ह ह चा उच्चार करत असताना मुखातली हवा जी आहे बाहेर फेकली चालली की नाही, कुठं फेकली चालली आहे, बाहेर फेकली चाललेली आहे. कुठं फेकली चाललेली आहे, बाहेर फेकली चालली आहे. लक्षात आलं का. मग ही मुखातली हवा ज्या वेळेला बाहेर फेकली जाते, ठीक आहे, आणि इथं काय व्हायला माहिती आहे का, जोरानं बाहेर फेकली जाते. आता हवा म्हणजेच काय असतो रे, प्राण, म्हणून त्यास आपण काय म्हणत असतो, याला महाप्राण असं म्हणतात, ठीक आहे. व्यंजनाचे अल्पप्राण व महाप्राण असे आणखी दोन प्रकार मानले जातात. एक कोणता, अल्पप्राण, आणि दुसरा कोणता, महाप्राण. असे दोन प्रकार त्या ठिकाणी मानले जातात. मग ज्या व्यंजनाचा उच्चार करताना, बघा रे बरं हो, आता ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण असं म्हणतात, ठीक आहे, महाप्राण असं म्हणतात, ठीक आहे. आणि ह हे व्यंजन मूळ महाप्राण असून या व्यंजनाची छटा ज्या वर्णात असते, म्हणजे ह हे व्यंजन ज्या ज्या वर्णात येतं, ठीक आहे, अशा व्यंजनांना सुद्धा महाप्राण असे म्हणतात. अशा व्यंजनांना सुद्धा महाप्राण असे म्हणतात. आता मुद्दा काय आहे तर तुम्हाला समजून सांगतो. समजा मी या ठिकाणी हा छे लिहिला,
याला इंग्लिशमध्ये काय लिहितो रे आपण? CH. काय लिहितो? CH. हा H म्हणजे कोणता वर्ण आहे मराठीमधला? ह आहे की स आहे की प आहे? काय आहे? ह आहे. काय आहे? ह. मग ज्या ज्या वर्णामध्ये ह ची छटा आढळून येते, मूळ महाप्राण कोणता आहे? तर ह आहे. आणि ज्या ज्या वर्णामध्ये ह ची छटा आपल्याला दिसून येते तो प्रत्येक वर्ण मग काय असेल रे? त्या वर्णांना देखील काय म्हणायचं आपण? महाप्राण वर्ण असं म्हणायचं. ठीक आहे. मग हे महाप्राण आणि अल्पप्राण एकदम डिटेलमध्ये समजून सांगतो. फक्त ह ची छटा जर दिसली तर तो वर्ण कोणता असतो? महाप्राण. पहा, महाप्राण व्यंजने. आता या ठिकाणी महाप्राण व्यंजने कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. खाली चार्ट काढून सांगतो बरं का. ठीक आहे. ह व्यतिरिक्त 13 वर्णात ह या वर्णाची छटा असल्याने त्यांनाही महाप्राण म्हणावे व ह हा मूळ महाप्राण मिळून एकूण त्या ठिकाणी 14 महाप्राण आहेत. एकूण महाप्राण किती आहेत? 14. ठीक आहे. आता हे 14 महाप्राण कोणकोणते आहेत ते एकदा मुद्दा आपण या ठिकाणी फारूयात. पहा, आता पहा, आता अल्पप्राण कशाला म्हणायचं ते एकदा बघा. मग हे अल्पप्राण आणि महाप्राण खाली तुम्हाला समजून सांगतो. ज्या वर्णात हकार ध्वनी नसतो, म्हणजे ज्या वर्णामध्ये काय नसतो? ह नसतो, किंवा ज्या वर्णात ह ची छटा नसते, ह ची छटा नसते, अशा वर्णांना काय म्हणायचं? अल्पप्राण. अशा वर्णांना काय म्हणायचं? अल्पप्राण व्यंजने म्हणायचं. ठीक आहे. आता 34 व्यंजनापैकी 14 जे आहेत हे महाप्राण आहेत आणि 20 जे आहेत हे 20 काय आहेत? अल्पप्राण आहेत. 20 काय आहेत? अल्पप्राण. आणि 14 काय आहेत? महाप्राण. लक्षात येतंय? आता एकूण 34 व्यंजन जे आहेत त्या 34ला 34 व्यंजनाचं आपण खाली या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहा, अल्पप्राण आणि महाप्राण व्यंजन हे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता अल्पप्राण आणि महाप्राण, आता एकूण व्यंजन किती म्हणायलो आपले? 34. एकूण व्यंजनांची संख्या किती आहे? 34 आहे. ठीक आहे. आता या 34 पैकी अल्पप्राण किती आहेत? अल्पप्राण किती आहेत? 20. आणि महाप्राण किती आहेत? महाप्राण किती आहेत? 14 आहेत. आता अल्पप्राण कुणाला म्हणायचं आणि महाप्राण कुणाला म्हणायचं? महाप्राण कुणाला म्हणायचं? की ज्याच्यात काय आहे? ह आहे. त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? महाप्राण. आणि ज्याच्यामध्ये ह नाही त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? अल्पप्राण असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी अल्पप्राण आणि महाप्राण आता हे कसे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे ते सगळ्यांनी इकडे पहा. हा क आहे, हा ख आहे, च ठीक आहे. याची पाय मोडतो इथं बघा. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी हे आपले स्पर्श व्यंजन आहेत. काय? हे स्पर्श व्यंजन आहेत. आता या स्पर्श व्यंजनाचा विचार जर केला आपण, या ठिकाणी पहिलं सोडून द्यायचं, दुसरं पकडायचं. दुसरं काय इथं? ख. तिसरं सोडायचं, चौथं धरायचं. ठीक आहे. तिसरं कोणतं आहे? ग. आणि चौथं कोणतं आहे? घ. ठीक आहे. मग या ठिकाणी दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं जे आहे व्यंजन, ते व्यंजन कसलं व्यंजन आहे? महाप्राण व्यंजन आहे. का महाप्राण व्यंजन आहे? तर आता तुम्ही हे वहीमध्ये काढून घ्यायचं बरं का, त्याच्यामध्ये तो चार्ट नाही आहे. ठीक आहे. हे जे ख जे आहे, हे ख कसं तयार झालेलं आहे? तर हे ख पहा या ठिकाणी हे तयार कसं झालेलं आहे ते एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा, बघा, हे जे ख आहे ह्याच्या बाजूला इकडं काय आहे? क. मग हा क अधिक ह. मग ह्याच्यामध्ये काय आहे? ह आहे. ह असला की अल्पप्राण की महाप्राण? काय असतो? महाप्राण. लक्षात यायलंय का? काय असतो? महाप्राण. ठीक आहे. मग आता हा छेच्या मागे काय आहे? मग हा च कसा बनला असेल सांगा बरं एकदा मला. च अधिक ह. ठ कसा बनला असेल सांगा बरं. ट अधिक प्रत्येकामध्ये काय येईल इथं? ह येईल. लक्षात येत? त्याच्या उच्चारात काय यायलाय? ह यायलाय. लक्षात येते का? उच्चारात काय यायलाय? ह. म्हणा बरं. ठ. मग ठ म्हटल्याच्या नंतर काय आलाय शेवटी? ह. आलं का? थ आहे की नाही? थ काय येईल या ठिकाणी? त अधिक ह. त अधिक ह. आणि त्याच्यानंतर पहा इथं काय येईल इथं आता? प अधिक ह.
प अधिक आलं लक्षात? हां, मग आता मला सांगा, ख अल्पप्राण आहे की महाप्राण आहे? अरे ख कसा आहे? ख मध्ये काय आलाय? मग काय आहे? आणि क, हा सांगा, छ, ज्याच्यात हची छटा आहे त्याला काय म्हणायचं? म्हणा, नाही तर आपला प्राण जाईल. काय होतंय? महाप्राण. आणि ज्याच्यात ह नाही ते अल्पप्राण, ज्याच्यात ह आहे तो महाप्राण, आहे की नाही? बघा आता या ठिकाणी पुन्हा इकडं पहा. मग ही पहिला गट, हा दुसरा गट जो आहे, ठीक आहे, हा पहिला गट जो आहे तो अल्पप्राणाचा आहे. हा काय आहे? ही लाईन जी आहे ही अल्पप्राणाची आहे. दुसरी लाईन जी आहे ती महाप्राणाची आहे. तिसरी लाईन जी आहे, ही तिसरी लाईन ही गोल जी करायलो, हे अल्पप्राण असतील की महाप्राण असतील? एकदा सांगा बरं. कसले आहेत हे? अल्पप्राण. आणि चौथी लाईन कशी असेल आता? आता मग हा घ जो आहे, हा घ कसा बनलेला आहे? तर ग अधिक ह, ग अधिक ह. झ कसा बनला असेल सांगा बरं? घ्या, ज अधिक ह. हे अशा पद्धत, म्हणजे त्याच्यामध्ये ह हा उच्चार आहे. ढ, ढ सांगा, ढ अधिक ह, ढ, है की नाही? त्याच्या उच्चारात काय आलाय? ह, ढ, ढ, है की नाही? ध, ध, ध कसा बनला असेल सांगा बरं? द अधिक द अधिक भ, ब अधिक भ, ह म्हणून माणूस सांगते पहा, भ, ह, है की नाही? मग आता यांच्यामध्ये काय यायलंय रे इथं? ह, ह. आणि हे पहा किती आहेत हे आता? 5. ठीक आहे. आता हे 5 अल्पप्राण असतील की महाप्राण असतील? अल्पप्राण. काय थे? अल्पप्राण. आता खाली जे आहे हे असं लिहून घ्या पहा. हा पहिला गट जो आहे 1 नंबर, ह्याला म्हणायचं अल्पप्राण. ठीक आहे. हा दुसरा जो आहे हा काय आहे? महाप्राण. ठीक आहे. हा तिसरा जो आहे पूर्ण गट काय आहे? अल्पप्राण. आणि हा जो चौथा जो आहे ह्याला म्हणायचं महाप्राण. आणि हा अनुनासिकाचा जो आहे 5वा, हे पण सगळे काय आहेत? अल्पप्राण आहेत. ठीक आहे. काय आहेत ते? अल्पप्राण आहेत. लक्षात येतंय? ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे पुढचा मुद्दा आपण लक्षात ठेवूया पहा. एकदा म्हणा बरं, अल्पप्राण आणि महाप्राण. ठीक आहे. उच्चार करा बरं यांचा. हां बघा, मला सगळ्यांनी सांगा, हे क च ट त प हे सगळे काय आहेत? आणि ख छ ठ थ फ काय आहेत? ग ज ड द ब काय आहेत? आणि घ झ ढ ध भ काय आहेत? काय आहेत? महाप्राण आहेत. लक्षात येतंय? काय आहेत? महाप्राण आहेत. आणि हे सगळे अनुनासिक काय आहेत? अल्पप्राण आहेत. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. हो का, मी इथं काय म्हणालो ते पहा. ठीक आहे. इकडं मी लिहिलं अल्पप्राण, अल्पप्राण, आणि या ठिकाणी लिहितो पहा महाप्राण. अल्पप्राण आणि महाप्राण. ठीक आहे. तर आता हे अल्पप्राण आणि महाप्राण, आपण अल्पप्राण किती आहेत म्हणालो होतो? बोला, अल्पप्राण किती? 20. आणि महाप्राण किती? 14. महाप्राण किती? 14. मग आता इथले काउंट करा बरं किती झाले ते? इथले अल्पप्राण किती झाले? काउंट करा बरं, हे मोजा. इथले अल्पप्राण किती झाले? अरे किती आहेत हे? याच्या उजळणी. हां, एकूण किती आहेत हे? 15. ठीक आहे. पहा, हे 5, हे 5 आणि हे 5. ठीक आहे. आता कोणकोणते 5? ह्या क गटातले हे क च ट त प हे सगळे 5, ग ज ड द ब हे 5, आणि हे अनुनासिक न न न न न म. ठीक आहे, हे 5. आता मला सांगा, मग स्पर्श व्यंजनापैकी, ठीक आहे, स्पर्श व्यंजनापैकी अल्पप्राण किती आहेत? हे स्पर्श व्यंजन आहेत ना 25. मग यांच्यापैकी अल्पप्राण किती झाले? किती झाले? 15 झाले. एकूण किती आहेत? 20. आता हे किती झाले? मी इथं लिहितो 15. 15 काय आहेत? स्पर्श
व्यंजनापैकी अल्पप्राण, स्पर्श व्यंजनापैकी अल्पप्राण किती झाले? 15. मग मी तर संख्या किती सांगितली आहे? 20. आता बाकीचे जे 5 जे आहेत, हे बाकीचे 5 कोणते आहेत अल्पप्राण? तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पहा आता मी परत या ठिकाणी लिहितो. पहा 15 काय झाले आपले? 15 काय झाले हे 20 पैकी? अरे स्पर्श व्यंजनापैकी अल्पप्राण व्यंजने किती? स्पर्श व्यंजनापैकी अल्पप्राण व्यंजने किती? 15. ठीक आहे. 25 कोणते अल्पप्राण? आपलं स्पर्श व्यंजन कोणते म्हणालो मी? क पासून म पर्यंत, क पासून म पर्यंत. ठीक आहे. मग हे 25 पैकी 15 काय आहेत? अल्पप्राण आहेत. ठीक आहे. आणि 4 जे आहेत, 4 काय आहेत? अर्धस्वर. 4 काय आहेत? अर्धस्वर. ठीक आहे. आता 15 आणि 4 किती झाले? किती झाले? 19. बराबर आहे. ठीक आहे. आता पहा उष्मे हे कठोर आहेत, मग ते अल्पप्राणामध्ये येत नाहीत, ते कशामध्ये येतात? महाप्राणामध्ये येतात. मग त्याच्यानंतर स्वातंत्र्य वर्ण जो आहे ळ, हा स्वातंत्र्य वर्ण ळ 1. मग किती झाले हे? आता पहा अल्पप्राण व्यंजनांची संख्या किती आहे? 20. आता ह्या 20चं या ठिकाणी आपण इथं लिहूया. पहा हे 15 काय आहेत? 15 हा स्पर्श व्यंजने 25 आहेत, परंतु अल्पप्राण स्पर्श व्यंजने किती आहेत? एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? किती आहेत? 25. टोकुरं फोडून घ्यावं का रे? एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. आणि त्या 25 पैकी अल्पप्राण किती आहेत? 15. 4 काय आहेत? अर्धस्वर. सर्व अर्धस्वर हे महाप्राण आहेत की अल्पप्राण आहेत? अल्पप्राण म्हणालो ना मी. काय? अल्पप्राण. ठीक आहे. काय आहेत? अल्पप्राण. आणि हा ळ एकच. ए र ल व हे 4 आणि हे 15. एकूण किती झाले? मग अल्पप्राणामध्ये ह ची छटा असते का? अल्पप्राणामध्ये ह ची छटा नाही, नसते. ठीक आहे. आणि महाप्राण वर्ण किती आहेत? 14 आहेत. किती आहेत? पण मूळ महाप्राण किती? मूळ महाप्राण किती? 1. कोणता? ह. कोणता आहे? ह. हा एकच आहे. परंतु एकूण महाप्राण जर विचारले तर त्यांची संख्या किती आहे? 14. आता ह्या 14 पैकी पहा स्पर्श व्यंजनापैकी किती महाप्राण आहेत? 10. किती आहेत? कोणते? हे का? हे पहा, हे 5 आणि हे 5 किती झाले? 10. ठीक आहे. मग आता इथं 10 झाले, मग हे एकूण 14 कसे होणार? आता या ठिकाणी पहा हे जे उष्मे आहेत का, उष्मे किंवा त्यांना आपण काय म्हणतो? घर्षके. हे उष्मे आणि घर्षके यांची संख्या किती आहे रे? 3. आणि हा एक ह. ठीक आहे. मूळ महाप्राण स्वतः ह यांची संख्या किती झाली सांगा आता? एकूण किती झाले? 14. सगळेजण बोला. महाप्राण व्यंजन एकूण किती? मूळ महाप्राण विचारला तर कोणता सांगताल? ह. महाप्राण कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये काय आहे? ह ची छटा आहे. ठीक आहे. आता स्पर्श व्यंजनापैकी किती आहेत महाप्राण? हा बोला की 10 आहेत. उष्मे किंवा घर्षके किती? मग उष्मे आणि घर्षके महाप्राण की अल्पप्राण? महाप्राण. आणि मूळ महाप्राण ह काय झाले? 14. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे पहा हे जे शेष स आहेत. ठीक आहे. शेष स. ठीक आहे. हे पण काय आहेत? हां. आता परत एकदा या ठिकाणी पहा अल्पप्राण आणि महाप्राणाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. एकदा तुम्ही सगळ्यांनी मला पटपट सांगायचं. ठीक आहे. मी परत ह्या एका बाजूला इकडं अल्पप्राण लिहितोय. पहा काय लिहालो? अल्पप्राण. आणि इकडं काय लिहालो? महाप्राण.
महाप्राण, ठीक आहे, महाप्राण. मग आता यांची जी आहे यांची आपल्याला काढायची या ठिकाणी संख्या, ठीक आहे. मग आता अल्पप्राण 20, एकूण किती आहेत अल्पप्राण 20 आणि महाप्राण एकूण किती आहेत 14, ठीक आहे. आता ज्याच्यामध्ये काय नाही पहा, आता हे कोणकोणते ते तर खाली लिहूनच घ्या तुम्ही. हे का मी इथे लिहितो क च ट त प, हे 5 काय झाले हे अल्पप्राण, कारण ह्याच्यामध्ये काय नाही ह ची छटा नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा ग ज ड द ब, अल्पप्राण की महाप्राण, अल्पप्राण. आणि त्याच्यानंतर सर्व अनुनासिक आहे. हे काय हे न, हे न, बाणाचं न, नळाचं न आणि हे म, ठीक आहे. अल्पप्राण की महाप्राण हे, कारण ह्यांच्यामध्ये काय नाही ह ची छटा नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा हे 4 अर्धस्वर ये र ल व, ठीक आहे, काय ते अल्पप्राण. आणि त्याच्यानंतर आता हे किती 15 4 19 आणि या ठिकाणी हा ळ, हे सगळे काय झाले पोरं हो अल्पप्राण व्यंजन झाली. काय झाली अल्पप्राण, यांच्यामध्ये काय नाही. मग आता या ठिकाणी एक कार्यकर्ता असा आहे पहा, ठीक आहे, त्याच्याकडे जरा थोडं लक्ष द्या, ठीक आहे. हे का हे च, आपण ज्या वेळेला च लिहितो का, ठीक आहे, या च चा इंग्लिशमध्ये आपण CH असं लेखन करतो, बरोबर आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये H म्हणजे ह आहे ना, परंतु ह्याच्यामध्ये हा असूनही हा काय नाही महाप्राण नाही, काय नाही महाप्राण नाही. हा ह्याला काय झाला, मग काय झाला, आलं का लक्षात, ठीक आहे. आता हे 20 ला 20 कोणते आहेत ते कळालं का नक्की, ठीक आहे. आणि आता इकडं महाप्राण कोणते आहेत ते पहा. महाप्राण किती म्हणालो मी 14, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये, ठीक आहे, ह्या 14 पैकी आता हे 10 इथं लिहितो ख, बराबर आहे, कोणता आहे ख. त्याच्यानंतर छ आहे की नाही, छे ढ आहे की नाही, ध फ, ठीक आहे. काय झाले रे हे महाप्राण व्यंजन झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा हे 5, हा घ, ठीक आहे. त्यानंतर झ, त्यानंतर हां एक मिनिट नाही, ह्याला ठ करा इथं, काय हे ठ, मग इकडंच घेतले आणि इथं काय येईल ढ, ठीक आहे, ढ. हां ढ, आपला थ एक राहिला इथं, थ आणि भ, ठीक आहे. हे किती झाले एकूण 10, एकूण किती झाले हे 10. हा ध इथं पाहिजे, थ इथं पाहिजे आणि ध इकडं, काय फरक पडत नाही, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा हा शे, हा श आणि हा स आणि त्याच्यानंतर हा ह. आता हे झाले पहा 10, हे 3 आणि हा 1, असे एकूण किती झाले हे 14. घ्या लिहून, किती झाले 14 अल्पप्राण आणि महाप्राण, ठीक आहे. हा ठ आहे बरं का, ठशाचा ठ झालं, ठीक आहे. अल्पप्राण आणि महाप्राण कळाले. आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात. पहा स्वतंत्र वर्ण, कसला वर्ण स्वतंत्र वर्ण. आता स्वतंत्र वर्ण कोणता आहे, ळ जो आहे हा काय आहे स्वतंत्र वर्ण आहे. ळ हा पार्श्विक वर्ण आहे. ळला पार्श्विक वर्ण असं देखील म्हणतात. आता ळला पार्श्विक वर्ण का म्हणतात, तर ळला पार्श्विक वर्ण म्हणण्याचं कारण काय म्हणा बरं. ळ
ळ ळ ळ म्हणत असताना आपली जीभ जी आहे ही पाठीमागं जाते म्हणून त्याला काय म्हणायचं, पार्श्विक वर्ण असं म्हणायचं. ठीक आहे. आता ळ या व्यंजनास स्वतंत्र वर्ण मानण्यात येते कारण तो संस्कृत भाषेतून मराठीत आला नसून द्रविड भाषेतून मराठीत आलेला आहे. त्याला स्वतंत्र वर्ण काय म्हटलेला आहे, कारण तो संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे का, संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला नसून तो कोणत्या भाषा गटातून मराठीत आला आहे, द्रविड भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे. मग द्रविड भाषेपैकी कोणत्या भाषेतून तो मराठीत आलेला आहे, तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा, द्रविड भाषा कोणती, तर तेलुगू, कन्नड, तेलुगू किंवा कन्नड या भाषेतून तो मराठीमध्ये आलेला आहे. संस्कृत शब्दातील लच्या ठिकाणी मराठीत काही ठिकाणी ळ वापरला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी शब्द लिहिला शाला. आता या ठिकाणी मराठीत लच्या ठिकाणी आपण काय वापरला, लच्या ऐवजी काय वापरला इथं, ळ. ठीक आहे. मग या ठिकाणी लच्या ठिकाणी मराठीत काही ठिकाणी जे आहे काय वापरला जातो, ळ. ठीक आहे. लक्षात आलं. शाला, शाळा हे असं लक्षात ठेवा. आता ळने सुरू होणारा मराठी एकही शब्द नाही, स्टार करा ह्याला. ळने सुरू होणारा एकही शब्द आपल्या मराठीमध्ये अस्तित्वात नाही. ळन शब्द सुरूच होत नाही मराठीमध्ये. लक्षात आलं का. ठीक आहे. आणि हा ळ कसा लिहिला जातो ते पहा. आता मी या ठिकाणी बाळ शब्द लिहिला, ळ कुठे आलाय, आता आपण असं म्हणतो का ळ बा. ळने सुरू होणारा एकही शब्द मराठी नाही. एवढा मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा. ठीक आहे. याच्यानंतर आणखीन एक विशेष महत्त्वाचा मुद्दा पहा की ळ जे आहे, ळचं लेखन परत एकदा माझ्याकडं पहा मी कसं लिहालो ते. हो का, हा एक, ही एक बाजू, ही एक बाजू, असा काय लिहिला या ठिकाणी. ह्याला या ठिकाणी आपण देतो काय, हा अर्धा दंड. ठीक आहे. अर्धा दंड आहे की पूर्ण दंड आहे, हा अर्धा दंड आहे. मग आता मी इथं असं केलं पहा, बघा काय सांगतोय ते तुम्हाला या ठिकाणी. हा ळ असा लिहिला, पण आता मला या ठिकाणी काय करायचे माहीत आहे का, आईनं मला 5 गोळ्या दिल्या. आता मला गोळ्या शब्द लिहायचा आहे. तर गोळ्या शब्द म्हणजे हे जोड अक्षर झालं नाही. ळ ज्या वेळेला जोड अक्षरामध्ये येतं त्यावेळेला त्याचा हा अर्धा दंड या ठिकाणी घेऊ नये, तो दंड काढून टाकावा. ठीक आहे. मग तुम्हाला जर या ठिकाणी असा जर शब्द जर दिला तर हा काय होतो मग चुकीचा. मग याच्या ठिकाणी ह्याचा अर्धा दंड काय करायला पाहिजे, आपण काढून टाकायला पाहिजेत. ठीक आहे. हा दंड देता कामा नाही. मग हा शब्द काय होईल, बरोबर होईल. ठीक आहे. तिथे एक लिहून घ्या वाटलं तर. जोड अक्षरात ळचा दंड काढून टाकावा. जोड अक्षरातील ळचा दंड काढून टाकावा. ठीक आहे. जोड अक्षरातील ळचा दंड काढून टाकावा. ठीक आहे. चला, तर याच्यानंतर आपले या ठिकाणी सगळ्याला सगळी जी आहेत 50 व्यंजनं आपण या ठिकाणी पाहिली. ठीक आहे. किती व्यंजनं पाहिली, 50 वर्ण पाहिली. ठीक आहे. किती वर्ण पाहिली, 50 वर्ण पाहिली. आता किती राहिले, तर एकूण वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती आहे आपल्या, किती आहे, 52. किती आहे, 52. 52 पैकी किती पाहिली आपण आतापर्यंत, काय काय पाहिले एकदा सांगाल का. 14 स्वर पाहिले, 2 स्वरादी पाहिले, 34 व्यंजनं पाहिले. ठीक आहे. आता यांची बेरीज केली तर किती होईल, 48 आणि 2 50. ठीक आहे. आता राहिले शिल्लक काय, 2 विशेष संयुक्त व्यंजने. मग आता इकडे लक्ष द्या, बघा मी इथं असं लिहिलं, विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. विशेष संयुक्त व्यंजने. आता विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत रे बाबा, किती आहेत, अरे बोलत चला. विशेष संयुक्त व्यंजनांची संख्या किती आहे, तर विशेष संयुक्त व्यंजनांची संख्या या ठिकाणी 2 आहे. किती आहेत ते, 2. मग कोणकोणते आहेत विशेष संयुक्त व्यंजनं, विशेष संयुक्त व्यंजने आपले 2 आहेत. एक आहे क्ष आणि दुसरा आहे ज्ञे. दुसरा आहे ज्ञे. ठीक आहे. या दोघांना काय म्हणायचं,
विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. आता हे जे विशेष संयुक्त व्यंजने जे आहेत यांची आपण या ठिकाणी रचना कशी आहे ते पाहूया. यांना विशेष संयुक्त व्यंजन का म्हणायचं, कारण हे एक पर्टिक्युलर एक व्यंजन त्यांच्यामध्ये नाही. यांच्यामध्ये जे आहे ते एकापेक्षा जास्त व्यंजन आहेत. लक्षात येतंय. मग हे जे क्षय जे आहे हे क्षय व्यंजन कसं तयार झालेलं आहे ते पहा. हे क्षय व्यंजन जे आहे हे क्षय व्यंजन तयार कसं झालेलं आहे ते पहा. या क्षयची जी रचना आहे हे क्षय हा क अधिक क्षय, क अधिक क्षय असा तो तयार झालेला आहे. क अधिक क्षय असा तो या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे या क्षयमध्ये किती व्यंजनं एकत्र यायली. अरे बोला की 2 व्यंजनं एकत्र यायलीत. कोणकोणते. क आणि शे. ठीक आहे. क आणि शे हे 2 व्यंजनं त्या ठिकाणी एकत्र यायली. त्याच्यापासून काय तयार झाला आहे हा शे. ठीक आहे. तसंच आता हे ज्ञे जे आहे या ज्ञेची रचना कशी आहे पहा. यांना काय म्हणायचं असं विशेष संयुक्त व्यंजन. हे द अधिक न अधिक ये. ठीक आहे. हे अशा प्रकारे जे आहे या ज्ञेची रचना आहे. म्हणजे ज्ञेमध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती आहे. कोणकोणते आहेत. द न ये म्हणा बरं. द न ये. ठीक आहे. आणि क्षयमध्ये किती व्यंजन आहेत. कोणकोणते आहेत. क आणि क्षय. म्हणजे इथं एकापेक्षा जास्त व्यंजन एकत्रित येऊन हे व्यंजन तयार झालेले आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं संयुक्त व्यंजन. आणि पुढे शब्द काय वापरलाय विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. लक्षात आलं. ठीक आहे. हे विशेष संयुक्त व्यंजन झाली. आता यांचा वर्णमालेमध्ये समावेश कधी केला. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा हे वर्णमालेत कधी समाविष्ट केले गेले. तर वर्णमालेमध्ये समाविष्ट केले पहा 6 डिसेंबर 2009. 6 डिसेंबर 2009 मध्ये काय केले हे वर्णमालेमध्ये समाविष्ट केले गेले. आणि हे 2 जे आहेत यांना वर्णमालेमध्ये स्थान कुणा मिळवून दिलं. ठीक आहे. वर्णमालेत स्थान कुणा मिळवून दिलं असा जर प्रश्न जर विचारला तुम्हाला तर काय म्हणायचं म पा सबनीस. म पा सबनीस यांनी त्यांना वर्णमालेमध्ये स्थान मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे. अगोदर हे वर्णमालेचा भाग नव्हते पण 2009 मध्ये हे वर्णमालेचा भाग बनले. ठीक आहे. आणि त्यांचा वर्णमालेमध्ये समावेश करावा असं जर कुणी सुचवलं असेल तर हे म पा सबनीस यांनी त्या ठिकाणी सुचवलेलं होतं. ठीक आहे. तर या पद्धतीनं जे आहे आपण या ठिकाणी वर्णमालेच्या बाबतीमध्ये सगळी वर्ण आपली या ठिकाणी पाहून झालेली आहेत. ठीक आहे. इथपर्यंत कुणाच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. शंका काही शिल्लक राहणारच नाही. ठीक आहे. हे क्षय आणि ज्ञे यांना आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणतो. विशेष संयुक्त व्यंजन म्हणून ज्या वेळेला त्यांचं लेखन केलं जातं त्यावेळेला त्यांचा हा पाय काय केला जातो मोडून लिहिला जातो. पाय काय केला जातो मोडून लिहिला जातो. ठीक आहे. आता या ठिकाणी मी आणखीन असं लिहिलं पहा. बघा हे जे क्षय जे आहे. ठीक आहे. या क्षयला जर हे का मी इथं असं लिहिलं. ठीक आहे. हा क्षय जो आहे पाय न मोडता जर लिहिला तर ह्याचाच अर्थ आहे की हे काय बनलं या ठिकाणी आता जोडाक्षर. कसं तर पहा क अधिक शे ह्याचा पाय मोडला नाही म्हणजे शेवटी त्याच्यात काय मिसळ आहे मग हा स्वर मिसळलेला आहे. मग हे पण लिहून घ्यायचं तुम्ही क अधिक शे अधिक हे असं जर असेल तर हे क्षय जे आहे हे व्यंजन आहे की आता जोडाक्षर झालं. ह्याला म्हणायचं जोडाक्षर. काय म्हणायचं ह्याला जोडाक्षर झालं. हे काय झालं जोडाक्षर. आणि या जोडाक्षराची रचना अशी आहे. पुढे जोडाक्षर एकदम डिटेलमध्ये आपल्याला शिकायचे पहा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा आता एक क्षय तिथं राहायला पहा. आता मी ज्ञे इथं लिहितो. ठीक आहे. ह्या ज्ञे आता ह्याचा पाय मोडला आहे की सरळ आहे. मग आता ह्याची रचना सांगा बरं. द अधिक न अधिक ये अधिक ठीक आहे. मग याचा जर पाय जर मोडलेला जर नसेल तर शेवटी काय येतो आलं लक्षात. ठीक आहे. स्वर येतो स्वर. मग हे काय झालं या ठिकाणी जोडाक्षर झालं. ठीक आहे. पण हे इथलं ज्ञे जे आहे हे काय झालं संयुक्त व्यंजन. आणि ह्याच्यात आपण स्वर मिसळला की काय झालं ते जोडाक्षर झालं. ठीक आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. झालं लिहून घ्यायचं झालं का लिहिलं समजले ना काय अडचण नाही. ठीक आहे. चला आता पुढचा मुद्दा मला काय सांगायचं ते सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐका पहा.
52ला 52 वर्णांचं या ठिकाणी मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का? नाही ना? ठीक आहे, मग एकदा आपण काय करूया, फास्ट ह्याची या ठिकाणी उजळणी करूया. ठीक आहे, बघा दादांनो, या ठिकाणी जे आहे आपण वर्णमाला अभ्यासलेली आहे. काय अभ्यासलेली आहे? वर्णमाला. या वर्णमालेमध्ये सगळ्या डिटेलमधल्या गोष्टीही आपण या ठिकाणी पाहिल्या. वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत सांगा मग. आता सगळेजण बोला जरा. ठीक आहे, किती आहेत? 52 आहेत. ठीक आहे, पारंपरिक वर्णमालेमध्ये किती? 48. ठीक आहे, आणि आधुनिक वर्णमालेमध्ये ही 52 वर्णांची वर्णमाला जी आहे तुम्ही लिहून घेतलेलं आहे अगोदर देखील. ठीक आहे, 52 वर्णाची वर्णमाला कधीपासून स्वीकृत केली गेली? 2009 पासून. ठीक आहे, मग आता हे जे 52 वर्ण जे आहेत, ठीक आहे, किती? 52 वर्णापैकी पहिल्यांदा वर्णमालेत काय देण्यात आलेले आहेत? स्वर. ठीक आहे, मी इथं जरा व्यवस्थित लिहितो. 52 पैकी वर्णमालेत सुरुवातीला काय दिलेत? स्वर. स्वराच्या नंतर काय दिलेले आहेत? स्वरादी. स्वरादीच्या नंतर काय दिलेले आहेत? व्यंजने. काय दिले आहेत? व्यंजने. व्यंजनाच्या नंतर काय आहेत? संयुक्त व्यंजने. व्यंजनाच्या नंतर काय? संयुक्त व्यंजने. मग स्वर किती आहेत बोला? स्वरादी किती आहेत? व्यंजने किती आहेत? आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत? 2. अशा पद्धतीनं आपण ही वर्णमाला या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण स्वराचं वर्गीकरण पाहिलं, स्वरादीचं वर्गीकरण पाहिलं. ठीक आहे, व्यंजन म्हणजे काय, व्यंजनांचं वर्गीकरण पाहिलं, आणि संयुक्त व्यंजनांचं देखील आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जी आहे आपली वर्णमाला या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आता पुढचं जे लेक्चर असेल आपलं, हे पुढचं लेक्चर हे वर्णांची उच्चारस्थाने याच्यावर आधारित आहे. अगोदर आपण स्वरांची उच्चार पद्धती बघितली होती. आता जे आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला वर्णांची उच्चारस्थानं पाहिजे आहेत. म्हणजे वर्णांचा उच्चार कुठून कुठून होतो तो मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, पण तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ठीक आहे, हे एवढं समजलं? कुणाच्या मनामध्ये काही शंका गिंका असेल तर विचारत चला. ठीक आहे, हां, ओके, थांबूयात आजच्या दिवस.